नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी खूप खास आहे. कारण आज आहे अंगारकी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी आणि मंगळवार यांचा संगम म्हणजे अंगारकी. पण या दिवसाला इतकं महत्त्व का आहे आणि हे नाव कसं मिळालं? चला तर मग आजच्या या विशेष व्हॉइस ओव्हर ब्लॉगमध्ये आपण हीच अद्भुत आणि पौराणिक कथा जाणून घेऊ. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारद्वाज ऋषींचे एक तेजस्वी पुत्र होते. त्यांचे नाव होते अंगारक. अंगारक हे दिसायला लालसर रंगाचे होते. त्यांनी गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत कठीण तपश्चर्या सुरू केली. अंगारकाने अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्यांनी फक्त वायूचे सेवन केले आणि निरंतर गणपती बाप्पांचे नामस्मरण केले. त्यांची ही भक्ती इतकी तीव्र होती की खुद्द गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले. माघ कृष्ण चतुर्थीच्या शुभदिनी गणपती बाप्पा अंगारकाच्या तपस्थळी प्रकट झाले. बाप्पाचे दर्शन होताच अंगारकाने हात जोडून त्यांना वंदन केले. गणपती अंगारकाला विचारले, बाळा अंगारक, तुझ्या तपश्चर्येने मी खूप प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय वर हवा आहे? अंगारकाने अत्यंत विनम्रपणे 2 वर मागितले. पहिले वर, हे बाप्पा, मला सदैव तुझ्या चरणाचे दर्शन मिळावे. माझे नाव तुझ्याशी असे काही जोडले जावे की ते अमर होईल. दुसरा वर, आजची ही जी चतुर्थी आहे ती माझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जावी आणि जो कोणी या दिवशी तुमचे व्रत करेल त्याचे सर्व संकटे आणि अडचणी दूर व्हाव्यात. गणपती बाप्पा हसले आणि त्याने अंगारकाला आशीर्वाद दिला. तथास्तु अंगारका, आजपासून तू मंगळ ग्रहाचा अधिपती होशील आणि तुझे नाव मंगळ या नावानेच ओळखले जाईल. जेव्हा कधी मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी केलेले व्रत वर्षभरातील सर्व चतुर्थींच्या व्रताचे फळ देईल. मित्रांनो, म्हणूनच अंगारकी चतुर्थीला इतके महत्त्व आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने आयुष्यभरातील सर्व अडथळे दूर होतात आणि विशेषतः ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे त्यांना या दिवशी केलेली पूजेमुळे शांती मिळते असे मानले जाते. तर ही होती अंगारकी चतुर्थीची अद्भुत कथा. तुम्हाला हा व्हॉइस ओव्हर ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असे लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.